मायकाच्या नावानं सांग भलं, मायकाच्या नावानं सांग भलं, बडेबाबाच्या नावानं सांग भलं, सिद्धनाथाच्या नावानं सांग भलं, बजरंग बली की जय. जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील निमसोड या गावामध्ये. मित्रांनो, या ठिकाणी सालाबादप्रमाणे मायक्का देवीच्या यात्रा उत्सवानिमित्त भव्य दिव्य असं ओपनचं आणि आदतचं मैदान संपन्न होतं आहे. दिनांक 23 ऑगस्ट रोजी भव्य दिव्य असं ओपनचं महाराष्ट्र केसरी मैदान संपन्न होणार आहे. त्यानंतरनं दिनांक 24 ऑगस्ट रोजी एक आदत एक बैल मैदान निमसोडच्या फाटीवरती संपन्न होणार आहे. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, या मैदानाची बक्षीस रचना कशी आहे आणि हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत. चला, नमस्ते. नमस्कार. आपलं नाव सांगा, परिचय द्या. मी गणेश विठ्ठल शितोळे, मुक्काम पोस्ट निमसोड. दादा, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये, कशानिमित्त मैदान दरवर्षी आयोजित केलं जातं? मायक्का देवीच्या यात्रेनिमित्त हे मैदान आम्ही आयोजित करतोय. 36 वर्षाची परंपरा आहे आमच्या मैदानाला. परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? परवानगी झालेली आहे, बरं. भेटलेली आहे परवानगी. बरं दादा, कोणते मैदान कोणत्या तारखेला होणार ते सविस्तर सांगा. 23 तारखेला ओपनचं मैदान आहे आणि 24 तारखेला एक बैल एक आदत असं अशी 2 मैदान आहेत आमची. बरं, ओपन मैदानाची बक्षीस रचना कशी आहे प्रथम ते शेवटपर्यंतची? ओपनचं पहिलं बक्षीस 1,21,000, दुसरं 1,01,000, तिसरं 81,000, चौथं 61,000, पाचवं 31, सहावं 21 आणि सातवं 11. बरं, त्याचबरोबर ती क्वार्टर फायनलची बक्षीस रचना कशी आहे? तर प्रत्येकी 2,000 रुपये. बरं, आणि प्रवेश फी किती आहे ओपनच्या मैदानाला? 1100 रुपये. 1100 रुपये. ओपनच्या मैदानाचे लॉट कधी काढले जातील? 22 तारखेला संध्याकाळी संध्याकाळी 10 वाजायच्या अगोदर रात्री हो, 9 PDF तारीख. जाहीर केली जाईल ना? हो हो, बरं. PDF जाहीर करू. बरं, त्याचबरोबर हे मैदान कोणत्या विभागा मर्यादित होणार आहे? पश्चिम महाराष्ट्र विभागीय. बरं, त्याचबरोबर ती दादा आदतच्या मैदानाची बक्षीस रचना कशी? आदतचं पहिलं 81,000, दुसरं 65,000, तिसरं 45,000, चौथं 35,000, पाचवं 25, सहावं 15, सातवं 11, आठवं 8,100. बरं, आणि क्वार्टर फायनलसाठी प्रत्येकी 2,000 रुपये. बरं, त्याचबरोबर प्रवेश फी किती आहे आदतची? आदतची 900 रुपये. बरं, आणि लॉट कधी काढले जातील आदतचे? 23 तारखेला संध्याकाळी. संध्याकाळी काढले. 10च्या अगोदर PDF हो, जाहीर हो, केली हो, जाईल. हो. बरं, त्याचबरोबर दादा आदतचं मैदान जे आहे ते कोणत्या विभाग मर्यादित होईल? हे पण पश्चिम महाराष्ट्र विभागीय. बरं, हे दोन्ही संपूर्ण मैदानं माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि खटाव तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसारच पार पडतील. 100%. बरं दादा, आता प्रतिसाद कसा भेटतोय? हे जुनं पारंपरिक मैदान आहे, जवळपास 36 वर्षाची परंपरा आहे या मैदानाला. तर काय सांगाल, आत्तापर्यंत किती गाड्यांची नोंद झाली आहे साधारणतः ओपनला? एक 50 गाड्यांची नोंद झालेली आहे आता. बरं, आणि आदतला किती झाली आहे? एक 30-40 गाड्यांची नोंद झालेली आहे आदत. त्याचबरोबर दादा, आता आपण या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना? हे एक रितसर मैदान आहे आमचं. 36 वर्षाची परंपरा असणार, आजपर्यंत कुठेही गालगोट न लागलेलं मैदान आहे. सर्व बैलगाडी मालकांनी येऊन सहकार्य करून मैदानाची शोभा वाढवावी. चालतंय. त्याचबरोबर दादा, आता हे मैदान कुठं पार पडणार आहे? निमसोड फाटीला. निमसोड फाटीला, जी महाराष्ट्रातली नामांकित फाटी, हो, ज्या फाटीवरती वर्षभरामध्ये 5-6 मैदानं पार पडतात नामांकित, त्याच फाटीवरती हे मैदान संपन्न होणार आहे. धन्यवाद दादा. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत गणेश सांगवेत, निमसोड गावचे ग्रामस्थ. दादा नमस्ते. नमस्ते दादा, काय सांगाल, यावर्षी सुद्धा भव्य दिव्य अशी तयारी करण्यात आली. तर दिनांक 23 ऑगस्ट रोजी ओपनचं मैदान होतंय आणि 24 ऑगस्ट रोजी एक आदत एक बैल मैदान संपन्न होते. कशी तयारी सुरू दादा? हे मैदान श्री मायक्का देवीच्या यात्रेनिमित्त जुना आणि परंपरेचं मैदान आहे. या मैदानाची जवळपास हे 36 वर्षाची परंपरा आहे. जे जुने बैलगाडी मालक होते, श्रावण महिना म्हटलं की 1-2 मैदानं आवर्जून व्हायचे पाठीमागे. एक कदमवाडीचं झालं की शितोळवाडीचं. हे पहिलं आता शितोळवाडी म्हणत होते, आता शितोळीनगर झाले. हे जुना आणि परंपरेचं मैदान आहे. 36 वर्षाची जवळच परंपरा आहे. आम्ही दरवर्षी या मैदानाला काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतो. गेल्या वर्षीसुद्धा आम्ही म्हणजे नवचर्चित अशा बैलगाडी मालकीन उर्मिलाताईंचा मानसन्मान केला होता चांगल्यारीत्या. परत सर्व जे तुम्ही यूट्यूबर लोक असतात त्यांचा जो तुम्ही प्रत्येक मैदानाची बाईट घेता किंवा प्रत्येकांना जे उजेडात आणता
त्यांचा मान सन्मान केला होता. असं आम्ही दरवर्षी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो. यावर्षी नवीन काय आहे दादा? यावर्षी आता आम्ही जे खटाव तालुका असतील किंवा अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे जे अध्यक्ष पदाधिकारी असतील त्यांचा मान सन्मान सर्व कमिटी करणार आहे. बरं, तर दादा आता आपण वळू मैदानाकडं. मैदान तर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आता परवा दिवशी त्या ठिकाणी भव्य दिव्य असं एक मैदान होऊन गेलं. हो. तरी पुन्हा एकदा जे नवीन बैलगाडी मालक आहेत किंवा आदतच्या मैदानामध्ये जे नवीन उतरणारे बैलगाडी मालक आहेत त्यांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा या मैदानाची उजळणी घेऊया. मैदानाचं रान कसं आहे, माती कशी? फाटी हे उराटीचे फाटे आहे. 900 फुटाचा पल्ला आहे, आतल्या 16 फुटाचं अंतर आहे. बरं, आणि एकूण फाटे किती आहेत मैदानामध्ये? 11 फाटे. 11 फाटे आहेत. ओपनला किती पल्ला राहील? ओपनला 900 फुटाचा पल्ला आहे आणि आदतला पण तेवढाच पल्ला आहे. तेवढाच पल्ला आहे. बरं, खाली एका वेळेस किती गट थांबू शकतात? एका वेळेस असे 10 गट थांबू शकतात, असे 15 गट थांबू शकतात, पण आपण 10 गट सोडू शकतो. बरं, आणि निकाल रेषे समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? 1000 फूट पल्ला आहे. असं पुढं आसपास असं आहे ना, तुम्ही इथं एक मैदान नाही, हा निमसोड फाटीवर आहे ना, पूर्ण महाराष्ट्राला फाटी माहिती आहे की इथं विहीर, ओढा, नाला असं दुर्घटना घटक काहीच नाहीत. बरं, सगळं व्यवस्थित आहे. सगळं व्यवस्थित आहे. एकूण- आणखी बैलगाडी मालकांची या फाटीची सुद्धा अडचण होती कधी कधी की फाटीला खाडा आहे किंवा काय, त्याची सुद्धा आहे ना आम्ही सर्व ग्रामस्थ फाटीची व्यवस्थित आहे ना, आता बायका आहेत त्या बायकांकडून आहे ना फाटीची व्यवस्थित साफसफाई करून पुढे दगडे आहेत त्यांची सगळे जिकडे तिकडे फाटी अगदी बैलगाडी मालकासनी व्यवस्थित पाहण्याजोगी फाटी आम्ही करू. कारण आम्ही पण एक स्वतः बैलगाडी मालक आहे, त्यामुळे बैलांना काय अडचण होती ते सगळ्यांची व्यथा जाणून आम्ही फाटीची सगळी व्यवस्था करू. बरं, त्याचबरोबर ती ज्या दिवशी मैदान आहे त्या दिवशी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली. ॲम्ब्युलन्स आहे, पशुवैद्यकीय अधिकारी आहेत का? दोन्ही दिवस आहेत आणि पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आहे. त्याचबरोबर जे खाद्य विक्रेते स्टॉल लावून आहेत त्यांना काय आव्हान करताल? मैदानाच्या खटाव तालुक्यात कोणत्या दिशेने लावायचे? खटाव तालुक्याने नियम घालून दिलेत की निकाल रेषेच्या आहे ना पुढे खाद्य विक्रेते नाही पाहिजेत. आम्ही 2-3 मैदानं झाल्या ना निकाल रेषेच्या पुढे खाद्य विक्रेते नाहीत. त्यांनी जे आम्ही चर राखून दिले त्याच्या पाठीमागेच लावावे. जर पुढे लावले तर ना यात्रा कमिटी त्याच्यावर काहीतरी डिसिजन घे. बरं, त्याचबरोबर आता दादा खाली झेंडा पंच म्हणून कोण काम करणार आहे? ओपनला आणि आदतला दोन्ही मैदानाला सोमनाथ जगदाळे पेडगाव, आनंद बोवा पेडगाव हे दोन्ही मैदानासाठी आहेत. समालोचक सुनील मोरे सरकार, विकास सर कुमटे आणि गणेश तांबे. एकूण बॅरिकेड किती असेल दोन्ही बाजूला मैदानाचे? 350 फूट आहे. दादा, दरवर्षी तुमचं ओपनचं मैदान असतं, मात्र यावर्षी तुम्ही आदत सुद्धा मैदान घेतलंय. आदत मैदान घेण्यामागचा उद्देश काय? ओपनला आहे ना आदत वासरं म्हणजे पळणारे पळतात, पण आहे ना आदतला सुद्धा एक आहे ना महाराष्ट्र केसरीचं व्यासपीठ मिळावं म्हणून आहे ना सगळ्यांनी विचार करून आम्ही आदतला सुद्धा एक महाराष्ट्र केसरीचं व्यासपीठ देऊन महाराष्ट्र केसरीचं आहे ना आदतसाठी पण मैदान घेतलेलं आहे. आणि ओपनला जो बैलगाडी 1 नंबर करणार आहे त्याला यात्रा कमिटीतर्फे 2 मानाच्या चांदीच्या गदा, 2 ढाले आणि महाराष्ट्र केसरीचं प्रमाणपत्र देणार आहे. तसेच आदतला सुद्धा आहे की जो 1 नंबर करणार आहे त्याला महाराष्ट्र केसरीचं प्रमाणपत्र, 2 चांदीच्या गदा आणि 2 ढाली आणि प्रत्येक फायनल विजेत्या बैलगाडी मालकासनी 2 ढाली, क्वार्टर फायनल विजेत्या बैलगाडी मालकासनी 2 ढाली आणि महाराष्ट्र केसरीचं सन्मानपत्र दिलं जाईल. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये? हे मैदान आम्ही कधी पैसे कमवायसाठी घेत नाही. तुम्हाला निमसोडचा इतिहास याच्या पाठीमागे पण माहिती आहे की जे बॅनरवर बक्षीस दिलेलं आहे ते दिलं जाईल. आमची यात्रा कमिटी कसं आहे, आमचं निमसोड गाव हे दानशूर गाव आहे आणि इथं आम्ही बैलगाडी मालकासनी काहीतरी देण्याचाच आहे ना प्रयत्न करत असतो प्रत्येक वेळेस. आम्ही बक्षीससुद्धा भरघोस ठेवलेलं आहे. पहिले 1,21,000 रुपये बक्षीस आहे. बैलगाडी मालकांचा विचार करून आम्ही बक्षीसही दिलेले आहेत. त्यामुळे आमची यात्रा कमिटीची एवढेच म्हणणं आहे की जास्तीत जास्त आहे ना बैलगाडी नोंद करून आहे ना यात्रा कमिटीला सहकार्य करा. तुम्ही जितकं सहकार्य यात्रा कमिटीला करणार तितकं आम्ही, जरी गाड्या जरी जास्त आल्या वेळप्रसंगी जरी गाड्या जर आम्हाला तुमचा रिस्पॉन्स जास्त पडला तर आम्ही बक्षीससुद्धा आम्ही वाढवू त्याच्यामध्ये. चालते, धन्यवाद दादा. त्याचबरोबर हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि खटाव तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसारच पार पडेल का? आपण टाकतानाच बॅनरवर तसं टाकलेलं आहे की हे मैदान आहे ना अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य, अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका यांनी जे नियम वाटे घालून दिले त्या नियमांना अनुसरूनच हे मैदान होणार आहे. जे ओपनला नियम अटी होत्या त्याच इथं लागू असतील का संघटनेने घालून दिलेल्या?
संघटनेने जे नियम अटी घालून दिलेले आहेत त्या नियमानेच हे मैदान पूर्णरित्या होणार आहे. त्याचबरोबर सकाळी सुरू होण्याच्या दिवशी सकाळी ज्यावेळेस लाईव्ह प्रक्षेपण चालू होईल त्यावेळेस या मैदानाच्या नियम अटींचा पुकार दिला जाईल का सकाळी? 100% जे मैदान ज्या वेळेस मैदानानं पुकार दिला जाईल त्यावेळेस पहिल्यांदा नियम व अटी पुकारल्या जातील, मग ह्या मैदानात सुरू होतील. आणि तरी आम्ही बॅनरवर असं टाकलेलं की जे पदाधिकारी आहेत खटाव तालुका अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे, त्यांचा मान सन्मान हे आम्ही सेमीच्या चिठ्ठ्या उचलल्यानंतरच सर्व पदाधिकाऱ्यांचा मान व सन्मान घेणार आहे. तरी जरी आम्ही सगळ्यांना निमंत्रण देणारच आहे, जरी चुकून जरी कोण राहिलं तरी यांना सर्वांनी उपस्थित राहावा, त्यांचा मान सन्मान आमची यात्रा कमिटी करेल. चालते, धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. मी रामहरी मोरे, राहणार निमसोड, तालुका खटाव, जिल्हा सातारा. काय सांगाल दादा, दिनांक 23 ऑगस्टला ओपनचं आणि 24 ऑगस्टला आदतचं मैदान संपन्न होत आहे. श्री मायक्का देवीच्या यात्रा उत्सवानिमित्त सालाबाद प्रमाणे हे जुनं पारंपरिक तुमचं मैदान संपन्न होते. काय आव्हान करताल तमाम बैलगाडी चालक मालक? बैलगाडी मालकांना एवढंच आवाहन करेन की आमचं जे मैदान याच्या आधी पण झालेत ते सगळे रीतसर मैदान असतात. हां, कुठल्याही बक्षिसात काटछाट वगैरे असं तसं काय केलं जात नाही, कितीही गाडी जरी आली तरी. त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करावं. तुम्ही जेवढं सहकार्य करचाल तेवढं आम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करू. चालते, धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. माझं विजय मारुती सांगवे, निमसोड, शितोळेनगर. बरं दादा, काय सांगाल मैदानाच्या विषयी? मैदानाविषयी एकच सांगेन की सर्व गाडी मालकांना अशी विनंती राहील की सर्वांनी आमच्या यात्रा कमिटीतर्फे भरपूर बक्षिसं अशी ठेवण्यात आलेली आहेत आणि 2 दिवस सलग बैलगाड्याचं नियोजन केलेलं आहे. तरी सर्व बैलगाडी शौकीनांनी किंवा बैलगाडी मालकांनी सर्वांनी भरपूर संख्येने उपस्थित राहावे आणि यात्रेची शोभा वाढवावी. चालते, धन्यवाद दादा. आपलं नाव सांगा, परिचय द्या. नाथा कृष्णात मोहिते. नाताभाऊ, काय सांगाल, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुमच्या गावामध्ये भव्यदिव्य असं ओपनचं आणि आदतचं मैदान होतंय. काय आव्हान करताल तमाम बैलगाडी चालक मालकांना? आमचे एकच आपलं म्हणणं असं आहे की सर्व गाडी मालकांनी नोंद करून घ्यावी आणि यात्रेची आपली शोभा वाढवावी, एवढीच आमची ग्रामस्थांची अपेक्षा आहे. चालतंय, धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्ते. नाव सांगा. माझं नाव विशाल भगवान सांगवे, राहणार निमसोड, शितोळेनगर. काय आव्हान करताल बैलगाडी चालक मालकांना तुम्ही? बैलगाडी मालकांनी जास्तीत जास्त नोंद करावी. मैदान हे रीतसर पारदर्शक होते, तरी लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करावं. बरं, नोंदीच्या संदर्भात अजून काय आव्हान कराल? आदल्या दिवशी जे नोंदीला गडबड होते ते आतापासून लवकरात लवकर नोंद करून घ्यावी. चालतंय, धन्यवाद दादा.